मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिलेला आहे। शिंदेंच्या काळातील आरोग्य विभागामधील 3200 कोटींच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले। दरम्यान यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत फडणवीसांचं कौतुक केलंय। सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणे हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काही कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामधली योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी मंत्र्याचं काम फक्त कामाला मान्यता देणे आहे। टेंडर काढणं, टेंडरची प्रोसेस करणं, कोणते नियम असावेत, कोणत्या अटी असावेत हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार त्या आयुक्तांना असतो। आणि म्हणून त्यात जर अनियमितता झाली असेल, काही चुकीचं झालं असेल आणि त्याची कोणी तक्रार केली असेल, निश्चित त्याची चौकशी केली पाहिजे। आणि चौकशी करून जर असं आढळलं तर संबंधित अधिकाऱ्यांवर हे कारवाई ही झालीच पाहिजे। आम्ही या मताशी सहमत आहोत। म्हणून या कामासाठी म्हणून युतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं समजण्याचं काहीच कारण नाहीये। शिंदेंच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंदेंच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहे। आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब, आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री